नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, रक्तातील साखर वाढणं. हो, हल्ली खूप कॉमन झालेली समस्या आहे ही. बरोबर. तर आज आपण याची कारणं आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद या दोन्ही दृष्टिकोनातून बघूया. आणि मग आयुर्वेदिक उपाय काय आहेत, पथ्य कसं पाळावं यावरही बोलू. उद्देश आहे की कारणं समजून घेऊ आणि कंट्रोलसाठी आयुर्वेदिक मार्ग काय आहे ते पाहू. नक्कीच. तर सुरुवात कारणांपासून करूया. आपण नेहमी ऐकतो म्हणजे डाएट बरोबर नसणं, एक्सरसाइज नसणं, स्ट्रेस, झोप कमी होणं. हो, आनुवंशिकता पण असते. हो, आणि वाढतं वय हे तर आहेतच. पण कधीकधी इन्सुलिन रेझिस्टन्सबद्दल ऐकतो. म्हणजे काय नक्की? इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे आपल्या शरीराच्या पेशींना त्या इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत व्यवस्थित. अच्छा. मग रक्तातील साखर पेशींमध्ये शोषली जात नाही आणि ती रक्तातच राहते. त्यामुळे शुगर लेवल वाढते. ओके. आणि काही औषधांचा पण परिणाम होतो असं म्हणतात. हो, काही मेडिसिन्समुळे पण शुगर वाढू शकते. बरं. आता आयुर्वेदाकडे वळूया. आयुर्वेद ह्याकडे कसं बघतो? आयुर्वेद थोडं वेगळ्या अँगलने बघतो. म्हणजे ह्या सगळ्यांमागे ना मंदाग्नी हे एक मूळ कारण मानलं जातं. मंदाग्नी म्हणजे पचनशक्ती कमी होणं? अगदी बरोबर. डायजेशन वीक होणं आणि यासोबतच शरीरातले जे दोष आहेत, विशेषतः कफ आणि वात यांचं असंतुलन. कफ आणि वात? हो, कफ दोष वाढला की शरीरात जडपणा येतो, पचन मंदावतं. आणि वात दोष वाढला की हॉर्मोन्सवर परिणाम होऊ शकतो, नर्वस सिस्टमवर परिणाम होतो. अच्छा. आणि आरामदायी लाईफस्टाईल? हो, जास्त आराम, आळस यामुळे हे दोष वाढतात. आयुर्वेद फक्त वरवरच्या लक्षणांवर नाही, तर समस्येच्या मुळाशी जातो. तो पूर्ण शरीराचा विचार करतो. म्हणजे मॉडर्न कारणं जी आपण बघितली, जसं डाएट किंवा व्यायामाचा अभाव, त्याला आयुर्वेद अग्नी कमजोर होणं आणि दोष बिघडणं असं कनेक्ट करतो. एक्झॅक्टली. लाईफस्टाईलमधील बदल थेट दोषांवर आणि पचनशक्तीवर परिणाम करतात. आणि तुम्ही तणावाचा उल्लेख केलात, हो. त्याचा कसा परिणाम होतो? तणावाचा खूप मोठा रोल आहे. काय ना, सततच्या स्ट्रेसमुळे कॉर्टिझॉल नावाचं हॉर्मोन वाढतं. आणि हे हॉर्मोन लिव्हरला जास्त साखर बनवायला सांगतं. मग ब्लड शुगर वाढते. आयुर्वेद याला वात दोषाच्या असंतुलनाशी जोडतो, कारण स्ट्रेसमुळे वात वाढतो. ओके. आणि झोप पूर्ण नाही झाली तर? झोप कमी झाली की इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते. म्हणजे परत तेच, पेशी इन्सुलिनला नीट प्रतिसाद देत नाहीत. आणि यामुळे वातपित्त दोष पण बिघडू शकतात. वा. म्हणजे दोन्ही शास्त्र एकाच पॉइंटवर येत आहेत, पण मार्ग वेगळे आहेत. हे इंटरेस्टिंग आहे. बरं, आता उपाय काय आहेत आयुर्वेदात यावर बोलूया. यात फक्त मेडिसिन नसतात ना? नाही, अजिबात नाही. आयुर्वेद उपचारांमध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे ते पथ्य, म्हणजे आहार आणि जीवनशैलीला. औषधी वनस्पती या सपोर्टिव्ह म्हणून काम करतात. ओके. मग आहारात काय महत्वाचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पचायला हलकं आणि ताजं अन्न. ज्वारी, बाजरी, नाचणी म्हणजे मिलेट्सची भाकरी. फायबर भरपूर असलेल्या भाज्या, कारलं, पालक, मेथी, आवळा, जांभूळ यांसारखी फळं पण चांगली. अच्छा. मूग डाळीसारखी प्रोटीन्स घ्यावीत. आणि जेवण वेळेवर शांतपणे करावं. याने अग्नी चांगला राहतो. आणि काय टाळायचं? अर्थात साखर पूर्ण बंद. मैदा, तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, अल्कोहोल हे सगळं टाळावं. ओके. रात्री जागरण करणं, दिवसा झोपणं, खूप जास्त स्ट्रेस घेणं याने वात आणि कफ दोष वाढतात. त्यामुळे शुगर कंट्रोल बिघडतं. आणि वजन? हो, वजन कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण अतिरिक्त चरबीमुळे कफ दोष वाढतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्स पण वाढतो. बरं. आता औषधी वनस्पतींबद्दल सांगा. बरीच नावं ऐकतो आपण. गुळवेल, मेथी, जांभूळबी. हो, अनेक वनस्पती खरंच उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ गुळवेल किंवा गुडूची. ती फक्त इम्युनिटी नाही वाढवत, तर आयुर्वेदानुसार ती अग्नी सुधारते, डायजेशनला मदत करते. मेथी दाणे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात. जांभळाचं बी शुगर कंट्रोल करायला मदत करतं असं मानलं जातं. कारल्याचा रस नॅचरली शुगर कमी करतो असं म्हणतात. पण हे किती घ्यायचे, कसं घ्यायचं? बरोबर. ते वैद्यांच्या सल्ल्यानेच ठरवावं. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार मात्रा वेगळी असते. आणि पंचकर्माबद्दल काय? त्याचाही उल्लेख असतो कधीकधी. पंचकर्म ही बेसिकली बॉडी डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया आहे. शरीरातील विषारी घटक आणि वाढलेले दोष बाहेर काढले जातात. म्हणजे वमन, विरेचन वगैरे? हो, वमन, औषधी उलटी, विरेचन, जुलाब, बस्ती
मेडिकेटेड ॲनिमा, रक्तमोक्षण, रक्तशुद्धी या प्रक्रिया मेटाबॉलिझम सुधारतात. पण हे फक्त तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखालीच करायचं, स्वतःहून नाही. नक्कीच. आणि योगा, प्राणायाम? खूप महत्वाचे. स्ट्रेस कमी करायला आणि मेटाबॉलिझम सुधारायला योगा आणि प्राणायाम बेस्ट आहेत. कोणती आसनं किंवा प्राणायाम? आसनं जसं की वज्रासन, पवनमुक्तासन, भुजंगासन हे डायजेशन आणि पँक्रियासाठी चांगले आहेत. आणि प्राणायामात अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी हे स्ट्रेस कमी करतात, वात शांत करतात, ऑक्सिजन सप्लाय सुधारतात. रोज किती वेळ करायला हवं? रोज किमान 30 मिनिटं तरी नक्कीच फायदा होतो. तर थोडक्यात सांगायचं तर आयुर्वेद फक्त शुगर लेवल कंट्रोल करण्यावर भर देत नाही. तो मूळ कारणांवर जातो, म्हणजे मंदाग्नी आणि दोषांचं असंतुलन. आणि मग आहार, विहार म्हणजे लाईफस्टाईल आणि गरजेनुसार वनस्पतींच्या मदतीनं शरीरात बॅलन्स आणायचा प्रयत्न करतो. योग्य गायडन्स असेल तर सुरुवातीच्या स्टेजला औषधांशिवाय पण कंट्रोल येऊ शकतं. पण परत सांगेन, वैद्यांचा सल्ला खूप महत्वाचा आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आयुर्वेद फक्त ब्लड शुगरच्या आकड्यांवर नाही, तर पूर्ण हेल्थच्या बॅलन्सवर फोकस करतो. एक विचार येतोय मनात, आयुर्वेदाचा पचनावर म्हणजे मंदाग्नीवर इतका भर आहे, तर मग शुगर वाढायच्या आधीच पचन सुधारण्यावर लक्ष देणं हाच खरा प्रिव्हेंटिव्ह उपाय असू शकतो का? अगदी. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण या बेसिक गोष्टींकडे लक्ष देतो का, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर.